नमस्कार मंडळी, ही कुरकुरीत मूगवडे आहेत. खायला अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत रेसिपी आहे आणि करायलाही तेवढीच सोपी. चला तर माझं आपण करूया. हे रात्रभर भिजवलेले मूग घेतले आहे. ते रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले होते. सकाळी ते पाणी नितळून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला 2 बॅचमध्ये वाटणार आहेत. तर त्यात पाणी वापरायचं नाही वाटताना आणि फक्त 2-3 साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे. मी इथे अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. मस्त झाकण लावून दरदरीत वाटायचं आहे. फार जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे. यात थोडेसे असे मुगाचे दाणे किंवा डाळी शिल्लक राहिल्या पाहिजे, कारण ते तळल्यावर खूप क्रंची लागतं, म्हणून असं थोडंसं शिल्लक ठेवायचं आहे. सर्व पीठ काढून घ्यायचं आहे. त्यात जिरे, हळद आणि हिंग टाकायचं आहे. हिंग महत्त्वाचं आहे. हिंगाने चव वाढते. थोडासा ओवा टाकून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपल्याला कांदा टाकायचा आहे चिरलेला. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा हा ऑप्शनल आहे, पण टाकला तर चव खूप छान लागते. इथे मी कोथिंबीर भरपूर वापरली आहे. आपण कोथिंबीर, पालक किंवा इतर भाज्या पण वापरू शकतो. खायला खूप छान लागते. ही रेसिपी मी विदर्भात खाल्ली होती आणि मला फार आवडली होती. हे मस्त असं हाताने मिक्स करायचं. त्यात हे 2-3 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तांदळाच्या पिठाने त्या चव अजून दुप्पट होते आणि पीठ एकसारखं होऊन येतं. असं मस्त हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हातानंच गोळा सुटेल इतपत असं आपलं पीठ राहून द्यायचं आहे. पातळ वाटलं तर थोडंसं तांदळाचं पीठ अजून मिक्स करू शकतात. असं छान गोळा सुटेल इतपत मळून घ्यायचं आहे. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि एक एक करून असे सर्व गोळे सोडून घ्यायचे. ही भजी सारखीच सोडायची आहे आणि हे सतत हलवायचे नाही आहे. ही भजी जेव्हा आपण सोडतो तेव्हा तेलाच्या वरती बुडबुडे येतात आणि तेल थंड झालं की भजी आपोआप वरती येतात. असे झाले की ती आतपर्यंत छान तळले जातात आणि एकदा दोनदा हलवायची फक्त. आणि ही फार जास्त गोल्डन होईपर्यंत तळायची नाही, वरचेवर तळून घ्यायची. ही भजी खायला अशीही खूप छान आणि चवदार लागतात, कुरकुरीत लागतात. परंतु आपल्याला त्याचे वडे बनवायचे आहेत, त्यामुळे आधी आपण हे सर्व तळून घ्यायचे. हे आपण कढीबरोबर किंवा मठाच्या उसळबरोबर नक्की खाऊन बघा, खूप छान लागते. मी ही रेसिपी विदर्भात खाल्ली होती आणि चवीला अतिशय अप्रतिम लागली होती. हे आपण मस्त वाटीने प्रेस करून घ्यायचे आणि फार जास्त दाबून प्रेस करायचे नाही, अलगद हाताने प्रेस करायचे. फक्त ती फोडले गेले पाहिजे. असे फोडले गेले की ते डबल तळायचे. त्याने ते खूप कुरकुरीत होतात आणि खूप वेळ कुरकुरीत राहतात. खायलाही खूप चवदार लागतात. त्यामुळे लहान मुलं देखील खूप आवडीने खातात. त्यामुळे अशी रेसिपी आवडत असेल तर नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला ह्या अशा नवनवीन रेसिपी बघायच्या असेल तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि अजून कुठल्या रेसिपी बघायला आवडेल तेही मला कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.